वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 14 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील किती रेल्वे स्टेशनवर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉलचे उद्घाटन केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 205 रेल्वे स्टेशनांवर वन स्टेशन वन प्रोडक्ट हे जे स्टॉल आहेत हे पंतप्रधान मोदी यांनी या स्टॉलचे उद्घाटन केलेले आहे। तर देशामधील 205 रेल्वे स्टेशनांवर आता वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉलचे उद्घाटन जे आहे केले गेलेलं आहे। हे स्टॉल सुरू झालेले आहेत। वन स्टेशन वन प्रोडक्ट ही भारतीय रेल्वेची एक मोहीम आहे। वोकल फॉर लोकलला प्रोत्साहन देण्यासाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट ही संकल्पना राबविण्यात येत आहे। यामुळे स्थानिक लोकांना देशभरामध्ये स्वदेशी उत्पादने विक्री करता येणार आहेत। या योजनेचा पायलट प्रोजेक्ट 25 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आला होता आणि आता या योजनेच्या माध्यमातून 205 रेल्वे स्टेशनवर याची सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच या दरम्यान मोदी यांनी नवीन 10 वंदे भारत एक्सप्रेसना देखील हिरवा कंदील दाखवलेला आहे। तसेच डिंडीगुल, इरोड, तिरुची आणि पलक्कड रेल्वे स्टेशनांवर जनऔषधी केंद्रांचे देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तसेच चेन्नई सेंट्रलमध्ये त्यांनी एक रेल्वे कोच रेस्टॉरंटचे देखील उद्घाटन केलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया, इरास्मस पुरस्कार 2024 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा, इरास्मस पुरस्कार 2024 हा जो आहे हा नुकताच अमिताभ घोष यांना प्रदान करण्यात आलेला आहे। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत अमिताभ घोष इंग्रजीमधील पहिले लेखक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता। अकल्पनीय की कल्पना या त्यांच्या रचनेसाठी त्यांना हा इरास्मस पुरस्कार देण्यात आलेला आहे। अमिताभ घोष हे जन्माने बंगाली आहेत। सन 2018 मध्ये त्यांना साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार इंग्रजी साहित्यासाठी प्रदान करण्यात आला होता। हा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार होता। तसेच सन 1989 मध्ये द शॅडो लाईन्स या इंग्रजी साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे। इरास्मस पुरस्काराची सुरुवात 1958 मध्ये करण्यात आली आहे। नेदरलँडमधील इरास्मियानम फाउंडेशनकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो। या पुरस्कारामध्ये 1,50,000 युरोचे जे राशी आहे प्रदान केली जाते। पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर पहा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जो आहे या आयोगाचे नुकताच नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक सी किशोर मकवाना यांना या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेले आहे। तर किशोर मकवाना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे। तसेच लवेश कुमार जे आहेत लवकुश कुमार हे देखील या आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। किशोर मकवाना हे एक पत्रकार आणि लेखक आहेत। त्यांनी 33पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण केलेले आहे। तसेच गुजरात BJPचे संयुक्त प्रवक्ते म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। राष्ट्रीय अनुसूचित आयोग हे एक संविधानिक संघटना आहे। अनुसूचित जातींच्या शोषणावर सुरक्षा उपाय करण्याचं काम या आयोगामार्फत केलं जातं। संविधानातील कलम 338 नुसार या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 अतिरिक्त सदस्यांचा समावेश असतो। तर राष्ट्रीय अनुसूचित आयोग जो आहे याची स्थापना झालेली आहे 19 फेब्रुवारी 2004 मध्ये। पुढचा प्रश्न पाहूया, सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशातील पहिले शीख मंत्री बनले आहेत? तर पहा, पहिले शीख मंत्री बनलेले आहेत सरदार रमेश सिंग अरोरा कोणत्या देशामध्ये? तर ऑप्शन क्रमांक बी आहे पाकिस्तान। पाकिस्तान या देशामधील पहिले शीख मंत्री बनलेले आहेत सरदार रमेश सिंग अरोरा। तर सरदार रमेश सिंग अरोरा पाकिस्तान सरकारमध्ये पहिले शीख मंत्री बनलेले आहेत। पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधून ते मंत्री बनलेले आहेत। पाकिस्तानच्या प्रांतीय असेंब्लीचे ते 3 वेळा सदस्य देखील राहिलेले आहेत। मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे पंजाबमध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये सरदार रमेश सिंग हे पाकिस्तानमधील पहिले शीख मंत्री बनलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिली स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू। तामिळनाडूमध्ये ही स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टी नुकताच सुरू करण्यात आलेली आहे। तर तामिळनाडूमधील कल्पक्कम या ठिकाणी भारतातील ही पहिली स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टी जी आहे सुरू करण्यात आलेली आहे। याची क्षमता आहे 500 MW इतकी आहे। फास्टर ब्रीडर रिॲक्टर हे थोरियमच्या विपुल साठ्याचा वापर करण्याचे भारताचे जे उद्दिष्ट आहे यामार्फत साध्य होणार आहे। हे तंत्रज्ञान भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडद्वारे विकसित केलं जात आहे। या अणुभट्टीमुळे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित शटडाऊन जे आहे ते सुनिश्चित केले जाणार आहेत। तसेच अणुकचरा निर्मिती कमी करणे आणि शाश्वत विकास याद्वारे साधता येणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया, 2024चा प्रित्झकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
तर पहा, एक पुरस्काराबद्दल प्रश्न आहे. 2024चा प्रित्झकर पुरस्कार जो आहे हा रिकेन यामामोटो जे आहेत यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2024चा प्रित्झकर पुरस्कार जपानी गृहनिर्माण प्रवर्तक आहेत रिकेन यामाटोमो आणि यांना हा प्रित्झकर पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते 53 व्यक्ती ठरलेले आहेत. तर जपानमधील ते 90 व्यक्ती आहेत की ज्यांना हा प्रित्झकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराला स्थापत्यशास्त्राचे नोबेल पारितोषिक म्हणून देखील संबोधले जाते. रिकेन यामामोटो हे नाविन्यपूर्ण गृहनिर्माण प्रकल्प आणि शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध व्यक्ती आहेत. पहिल्यांदा हा पुरस्कार सन 1979 मध्ये प्रदान करण्यात आला आहे आणि या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते फिलिप जॉन्सन. पुढचा प्रश्न पाहूया. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित सुभाष अभिनंदन हे डिजिटल प्रदर्शन कोठे सुरू केले आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी हे जे सुभाष अभिनंदन डिजिटल प्रदर्शन आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे आणि हे नवी दिल्लीमध्ये हे प्रदर्शन सुरू करण्यात आलेले आहे. तर 11 मार्च 2024 रोजी केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री आहेत राम मेघवाल यांनी जे आहे सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित डिजिटल प्रदर्शन सुभाष अभिनंदन हे सुरू केलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या 134व्या स्थापना दिनानिमित्त हे प्रदर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. हे प्रदर्शन नॅशनल आर्काइव्हमध्ये उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. यामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मापासून ते त्यांच्या चिरस्थायी वारशापर्यंतचे प्रमुख जे पैलू आहे त्याचा समावेश असलेले 16 विभागामध्ये हे प्रदर्शन जे आहे भरवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच गोरसम कोरा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे? तर हा जो महोत्सव आहे हा आहे अरुणाचल प्रदेशमधील. गोरसम कोरा हा जो महोत्सव आहे अरुणाचल प्रदेशमधील महोत्सव आहे आणि नुकताच हा महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर अरुणाचल प्रदेशमधील तवंग जिल्ह्यामध्ये जेमिथांग हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये हा गोरसम कोरा महोत्सव साजरा केला जातो. जगप्रसिद्ध असा हा गोरसम महोत्सव आहे. हा उत्सव भारत आणि भूतान यांच्यामधील मैत्रीचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. 2024 या वर्षाच्या या महोत्सवाची जी थीम आहे ही थीम होती झिरो वेस्ट फेस्टिवल. तर अरुणाचल प्रदेशमध्ये हा सण साजरा करण्यात येतो, महोत्सव साजरा करण्यात येतो. अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत सध्या अरुणाचल प्रदेशचे कैवल्य त्रिविक्रम पारनाईक. पुढचा प्रश्न पाहूया. BWH फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी बॅडमिंटन विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर पहा, हे जे फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी बॅडमिंटन होती BWH ही जिंकलेली आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ए आणि बी या दोघांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे BWH फ्रेंच ओपनचे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी BWF फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यांनी अंतिम फेरीमध्ये चीनच्या तैपेईच्या ली जे हुई आणि यांग पो हसवान यांचा जो आहे पराभव केलेला आहे. या दोघांनीही दुसऱ्यांदा हे फ्रेंच ओपन दुहेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे. या अगोदर 2022मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद या दोघांनी पटकावलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महतारी वंदना योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगड. छत्तीसगड राज्यामध्ये ही महतारी वंदना योजना जी आहे महिलांसंबंधित ही योजना आहे आणि छत्तीसगडमध्ये नुकताच या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये महतारी वंदना योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छत्तीसगडमधील पात्र विवाहित महिलांना दरमहा 1,00,000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत 655 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या पात्र विवाहित महिला आहेत यांना 1,000 रुपये यांच्या खात्यामध्ये टाकले जातात. ही योजना जी आहे 1 जानेवारी 2024पर्यंत 21 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या ज्या विवाहित महिला आहेत या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे विधवा, घटस्फोटित आणि निर्जन महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यातील सुमारे 70 लाख महिला या योजनेने लाभान्वित होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सत्येंद्र कुमार सिंह यांची कोणत्या राज्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा, सत्येंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकायुक्त म्हणून. हे लोकायुक्त बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेशच्या राज्याचे लोकायुक्त म्हणून सत्येंद्र कुमार सिंह यांची निवड ही करण्यात आलेली आहे. तर न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह मध्य प्रदेश राज्याचे नवीन लोकायुक्त असणार आहेत. मध्य प्रदेशचे विद्यमान लोकायुक्त नरेश कुमार गुप्ता यांच्या जागेवर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश राज्यामध्ये 1981मध्ये लोकायुक्त स्थापन करण्यात आले होते. लोकायुक्त ही राज्यातील भ्रष्टाचार विरोधी संस्था आहे आणि या संस्थेचे आता अध्यक्ष बनलेले आहेत, नवीन लोकायुक्त बनलेले आहेत सत्येंद्र कुमार सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या एलिव्हेटेड 8 लेन एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणी केले आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भारतातील पहिल्या एलिव्हेटेड 8 लेन एक्सप्रेसवेचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी द्वारका द्रुतगती मार्गाच्या हरियाणा विभागाचे उद्घाटन जे आहे केलेलं आहे. द्वारका एक्सप्रेसची एकूण लांबी म्हणजे ह्या एक्सप्रेसचं नाव आहे द्वारका एक्सप्रेस आणि या एक्सप्रेसची जी एकूण लांबी आहे 29 किलोमीटर इतकी आहे आणि त्यापैकी 18.9 किलोमीटरचं जे अंतर आहे हे हरियाणामध्ये आहे आणि उर्वरित 10.1 किलोमीटरचं अंतर जे आहे दिल्लीमध्ये आहे. द्वारका एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला उन्नत 8 लेन प्रवेश नियंत्रण शहरी एक्सप्रेसवे आहे आणि याचं नुकतंच उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.